बाबा सोडी, तुझी तर मजा आहे. पेट्रोलचे भाव परत कमी झाले. ओय, माझी गाडी तर डिझेलची आहे बाबा. अरे मग डिझेलचे भाव सुद्धा कमी झालेत ना. तू आता पेट्रोलचं बोलत होता. सॉरी. हा, बरं मित्रांनो, हे पेट्रोलचे दर नेहमी वाढतच असतात. म्हणजे डिझेलचे सुद्धा कमी होतात, वाढत राहतात. जेव्हा पेट्रोलचे दर वाढतात, डिझेलचे वाढतात, तेव्हा महागाई वाढते. म्हणजे दुधाचे, भाज्यांचे दर वाढतात. जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी होतात, तेव्हा या सगळ्यांचे दर कमी होत नाही. ते तसेच राहतात. ते का नाही कमी होत? तू बरोबर, एकदम बरोबर बोललास तू भिडे. जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींचे भाव जे ते आकाशाला भिडतात. पण जेव्हा यांचे भाव कमी होतात, तेव्हा मात्र काहीच कमी होत नाही. कांदा आणि बटाट्याचे भाव अगदी तसेच्या तसेच राहतात. आणि रिक्षा, टॅक्सीचं भाडंही कमी होत नाही. एवढंच काय, मोबाईलच्या रिचार्जचा भाव सुद्धा कमी होत नाही बाबा. अंधेर नगरी झालीये आणि मी हे काही चालू देणार नाही. माझा आंतरराष्ट्रीय पेपर तुफान एक्सप्रेस मध्ये या सगळ्याच्या विरुद्ध एक जबरदस्त लेख छापीन आणि यांचं जग हलवून टाकेन. मस्त रे. बरोबर बरोबर. एका पत्रकाराचं हेच काम आहे पोपटलाल, समाजाला जागृत करणं. उठ आणि समाजाला जागा कर. हो, पण आधी जेठालाल तर कोणी जागा करा. हो जेठालाल, कुठे हरवलास? हा जेठालाल, काय झालं बाबा? अरे काय नाही, ते जरा धंद्याचं टेन्शन आहे. काय आहे, एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस वाईट होतो. हे दुकानाचं काही कळेना असं झालंय मला. कधी कधी श्वास घ्यायला वसंत मिळत नाही, तर कधी कधी नट्टू काका आणि बागाचा पूर्ण दिवस माशा मारण्यात जातो. आता बहुतेक माशांनी पण ठरवलं आहे की कोणी गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जायचं नाही. तिथे कोणाला काम नाहीये, सगळे रिकामे बसलेत, दिवसभर बसून नुसते माशा मारतात. आता सगळ्या एरियामध्ये माशा पण राहिले नाही आहेत. होय, असं पण आहे. अरे बाबा जेठालाल, एक काम कर, माझ्या ऑफिसला येत जा. तिथे खूप माशा आहेत. तूच मार. तसंही तुला ऑफिस मध्ये काही काम नसतं. पण भाऊ, सगळ्या माशा मारू नकोस, थोड्या पकडून घरी घेऊन ये. जेठालाल, घरी पकडून घेऊन ये म्हणजे? आता बिन लग्नाचा घरी बसलाय रिकाम टेकडा, घरी पण माशा मारेल. हे बघ जेठालाल, माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस. यावर मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि तू मला तुझ्या ऑफिस वरून माशा मारायचं आमंत्रण देतोयस, ते मी ऐकून घ्यायचं? अरे मग तू मला असं काय म्हणालास? सुरुवात तू केलीस पोपटलाल. जरा थांब. जेठालाल, पोपटलाल, अरे काय करताय तुम्ही? माझं ऐका ना. भांडण कसली करताय? मस्ती चालली आहे ना यार. तर हा काय बोलतो मग? ऑफिसवर येऊन बस म्हणजे काय? अरे मग त्यात काय, मी फक्त माशीबद्दल बोललो होतो. तू एकदम लग्नावर आलास माझ्या. मी नाही मारत माशा, नट्टू काका आणि बागा मारतात माशा. ओय, भांडा भांडी बंद करा आणि गांधीजींना आठवा जरा. जेठालाल, तू पण ना यार, कसल्या गोष्टीचं टेन्शन घेतोयस? तू तर व्यापारी आहेस ना, तुझ्याकडे छोट्या मोठ्या गोष्टीचं समाधान असतंच. तू यावर तोडगाही काढू शकतोस. नाही, ते बरोबर आहे मेहता साहेब, पण लक्षात येत नाही अचानक धंदा थंड कसा होतो. कुणाची अशुभ पावलं माझ्या दुकानात पडली म्हणून धंदा थंड होतो का कुणाची नजर लागते, काही कळत नाही मला. अरे जेठालाल, जग चंद्रावर पोहोचला आणि तू अजूनही शुभ अशुभ गोष्टी घेऊन बसलास. अरे भाऊ, तुम्ही लोक रॉकेट सोडताना पण मुहूर्त बघून सोडता ना? हो, आणि आजकाल लोक कम्प्युटरची पण पूजा करतात. मग कम्प्युटरची? हो हो, तू जाऊन शेअर मार्केट मध्ये बघ, तिथे एक ऑफिस असं नसेल जिथे कम्प्युटरची पूजा केली जात नाही. ओय, असंही मी एवढंच मानतो की जेव्हापासून रोशन डार्लिंगचं पाऊल माझ्या आयुष्यात पडलंय, ओय, तेव्हापासून माझं आयुष्य सुरळीत झालंय. बघा, मी तर असं म्हणतो की आपण सोसायटीमध्ये रोज एकमेकांचे चेहरे बघतो, म्हणून आपल्या सगळ्यांचे दिवस चांगले जातात. काय बरोबर आहे की नाही? हे म्हणणं बरोबर आहे. नाही, अगदी खरं आहे. आपली गोकुळधाम सोसायटी अशीच आहे. नाही, असं तर दिवस माझाही चांगलाच जातो, तसं काही नाही. फक्त हे धंद्याचं थोडं टेन्शन आहे. धंदा थोडा वर खाली होत राहतो. जेठालाल भाऊ, हे सगळं शुभ अशुभ विचार करणं बंद कर. नकारात्मक मनाने दुकानावर गेलास तर सगळं नकारात्मकच होईल. आपल्या स्वभावाचा आपल्या कामावर खूप फरक पडतो. काही लोक असतात ना, दुकानावर बसून म्हणतात धंदा थंड आहे, काही प्रगतीच होत नाहीये. मग तसंच व्हायला लागतं. आनंदी मनाने दुकानावर गेलास तर सगळं सकारात्मक होईल, सगळं छान होईल. सगळं आजूबाजूचं वातावरण पण प्रसन्न होतं, सगळी कामं सोपी होती. जर तू सकारात्मक होशील तर सगळं वातावरण सकारात्मक होईल. म्हणजे मला काही समजलं नाही मेहता साहेब. म्हणजे खुश राहा, हसत राहा. कुठल्याही परिस्थितीत हसत राहिलास तर सगळी कामं हसत हसत होऊन जातील जेठालाल. आणि कोणावर रागवू नकोस. आणि एखाद्याकडून चूक जरी झाली तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नकोस. असा विचार कर की काही झालंच नाही, मग सगळं चांगलं होईल. जर सकारात्मक राहिलास म्हणजे पॉझिटिव्ह राहिलास तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जातील. बरोबर आहे मेहता साहेबांचं, एकदम बरोबर आहे. आणि मला तर असं वाटतं की माणूस टेन्शन मध्ये किंवा रागात असेल तर चुकीचा निर्णय घेतो.
दुसऱ्याची पावलं जाऊ देत, त्याची स्वतःची पावलं अशुभ होतात. हा अगदी अगदी बरोबर. एकदम बरोबर आहे. ओ यारो, ओय आयुष्यात कधी कुठलं टेन्शन घेऊ नका. ओय चेहऱ्यावर कायम हास्य ठेवा आणि हसमुख राय व्हा. मग बघा धंदा एकदम चांगला चालेल. हो एकदम बरोबर आहे. हो हिडा भाऊ मलाच बघा ना, छोटासा व्यापारी आहे, नेहमी असत असतो. वरच्याने जेवढं दिलंय त्यातच मी खुश राहतो, म्हणून मला कधी टेन्शन येतच नाही. जेवढा माल विकत घेतो तेवढा विकला जातो. अरे वा वा, काय बोललास अब्दुल मिया. वा वा अब्दुल वा, काय बोललायस अब्दुल, तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. समजलं मेहता साहेब, समजलं. आता उद्यापासून मी एकदम हकारात्मकच विचार करीन. माझं सगळं वागणं हकारात्मकच असेल. हकारात्मक.